नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजू कतली। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हे काजू घेतलेत मी पावशेर, त्यानंतर मी साखर घेतली आहे 200 ग्रॅम। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जेवढे काजू घेतलेत तेवढी साखर पण घेऊ शकता। त्यानंतर तूप 1 चमचाभर लागणार आहे आपल्याला, आणि मिल्क पावडर आहे 2 चमचे। सगळ्यात आधी आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी काय करायचे, कढई घ्यायची आहे, त्यात पाणी टाकायचे अर्धी वाटी, आणि साखर टाकून एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपला एकीकडे पाक बनतोय, तोपर्यंत आपण काजू मिक्सरला फिरवून घेऊयात। हे जे काजू आहेत ते मिक्सरला फिरवून एकदम बारीक पावडर करून घ्यायची याची। बघा, असं मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यायची आहे। आणि आता आपण ही चाळून घेणार आहोत। चाळून घ्यायची। हे बघा, अशी चाळून बारीक पावडर करून घ्यायची आहे काजूची। आता आपण आपला पाक तयार झालाय का बघूयात। आता आपण बघूयात आपला पाक तयार झालाय का। हे बघा, तार येते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण जी काजूची पावडर करून घेतली होती ती पाकात टाकायची, आणि हलवून घ्यायची। चांगले एकत्र करून घ्यायचं हे। आणि यात 1 चमचाभर तूप टाकायचं, आणि मिल्क पावडर जी आपण घेतली होती ती। चांगलं हलवत राहायचंय, खाली लागून नाही द्यायचंय बिलकुल। आता अशी एक गोळी घ्यायची, आणि असं गोळा करून बघायचं, हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपलं झालेलं आहे। आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते मी। आता हे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला, मग चांगलं मळून घ्यायचंय। बघा, आपलं आता हे थंड झालेलं आहे, बटर पेपर वरती काढून घ्यायचंय। हे चांगलं मळून मऊ करून घ्यायचंय। आणि हा बटर पेपर आता वरून ठेवायचा, आणि लाटून घ्यायचं व्यवस्थित। सगळीकडनं व्यवस्थित अशी लाटून घ्यायचे। बघा,
असं लाटून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। एक कमीत कमी तास ते 2 तास लागतं थंड व्हायला। आपण 1 तासभर असंच ठेवू आणि तासाभराने याच्या वड्या कापून घेऊयात। बघा आता 1-1.5 तास झालेला आहे। आता आपण काजू कतली कट करून घेऊ। बघा काजू कतली आपली छान झालेली आहे व्यवस्थित। हे बघा आपली घरच्या घरी काजू कतली बनवून तयार झालेली आहे। खायला अगदी मऊ सॉफ्ट झालेली आहे।